नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, बरेच दिवसांनी परत एकदा व्हिडिओ घेऊन येत आहे मी की अशा वस्तू कोणालाही घरातल्या देऊ नका की जेणेकरून आपल्याला बळणं दारिद्र्य लागेल. तर या गोष्टी कायम लक्ष्मीकारक असतात किंवा या गोष्टी दुसऱ्याला देऊ नये हे आपल्या डोक्यामध्ये चांगलं घालून द्या. कारण छोटीशी चूक ही आपल्याला खूप महागात पडते. त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरातलीच आपल्यावर नाराज होते आणि पुढं जाऊन त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काय अशा वस्तू आहेत शास्त्रात सांगितलेल्या की त्या जर आपण लोकाला दिल्या तर आपल्याला दारिद्र्य लागतं. अशा गोष्टी कधीही देऊ नये. त्यातल्या त्यात तिन्हीसांच्या वेळी तर अजिबात देऊ नये. घरात म्हणजे दुसऱ्या घरात राहणारी जाऊ असेल तरीही तिला देऊ नये किंवा या घरात राहणारी आपली बहीण असेल, नणंद असेल तरीही देऊ नये. या गोष्टी लक्षात ठेवाव्या. घरातच दिलं असं नाही तर या गोष्टी कधीच कोणाला देऊ नये. त्यातल्या त्यात तिन्ही सांज हात ही तर वेळ अगदी जास्त पाळावी. सगळ्यात पहिल्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पांढऱ्या वस्तू कधीही कोणाला देऊ नयेत. त्यामध्ये येतं साखर, मीठ, तांदूळ, दही, दूध या गोष्टी आपल्या घरातल्या कधीही कोणाला देऊ नयेत. आपण हे दुसऱ्याला दिलं तर आपल्याला दारिद्र्य लागतं. भले त्यांनी तुमची वाटीभर साखर परत आणून जरी घातली तरी त्यांचं दारिद्र्य त्याच्याबरोबर तुमच्याकडे आलेलं असतं. त्यामुळे या गोष्टी कधीही कोणाला देऊ नयेत. नाती बिघडली तरी चालतील पण स्पष्टपणे सांगावं की या गोष्टी आम्ही देऊ शकत नाही. दुसरा येतो झाडू. झाडूमध्ये खराटा येतो किंवा वरच्या भिंती झाडणारा झाडू येतो की तो अगदी कॉमन एक दुसऱ्या घरामध्ये आपण देतो. पण ही सुद्धा चूक कधीही करू नये. कारण झाडूमध्येच आपली लक्ष्मी असते. त्यामुळे झाडू असो, खराटा असो, ब्रश असो धुण्याचा, कोणत्याही सफाईतले ब्रश हे किंवा झाडू हे कधीही कोणाला देऊ नयेत. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावं. त्याचप्रमाणे सौभाग्यवती बायकांनी आपलं मंगळसूत्र, आपलं पायल आणि आपल्या बिछवा, जोडवी हे कधीही कोणाला देऊ नयेत. अन्यथा दारिद्र्य आपली पाठ सोडत नाही. अचानक काहीतरी घरामध्ये व्हायला सुरुवात होतं आणि आपली लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन निघून जाते. त्याचप्रमाणे धारदार वस्तू, सुई, कात्री, सुरी या प्रकारच्या ज्या धारदार वस्तू आहेत त्या वस्तूसुद्धा कधीही कोणाला देऊ नयेत. यामुळं सुद्धा आपल्यावर लक्ष्मी नाराज होते. आणि शेवटचा आयटम आहे तो म्हणजे तवा आणि पोळपाट लाटणं. हे घरामध्ये आपल्या लक्ष्मीकारक आहे आणि या गोष्टी कधीही कोणाला देऊ नयेत. आपल्या उसण्या देतो आपण, काय देतो, अशा गोष्टी कधीही कोणाला देऊ नयेत. अशा जर छोट्या छोट्या गोष्टींचं आपण पालन केलं आणि त्याचप्रमाणे आपण जर क्रिस्टल वापरले, क्रिस्टलच्या ऊर्जेमध्ये राहिलो तर लक्ष्मी आपल्यावर कधीही नाराज होत नाही. त्याचबरोबर श्रद्धा, सबुरी, सत्यपणा आणि कर्म हे जर तुमचं चांगलं असेल तर लक्ष्मी तुमच्यावर कधीच नाराज होत नाही. पण आपण हे सगळं करतो आणि तरीही लक्ष्मी आपल्यावर नाराज असते. तर मग या सगळ्या चुका आपण कुठं करत आहोत का? म्हणून लक्ष्मी आपल्यावर नाराज आहे का? म्हणून आपल्याला कुठल्या रेमेडीचा गुण येत नाही का? म्हणून आपल्याला कशाचाच गुण येत नाही का? तर या गोष्टी लक्षात ठेवा. कारण या गोष्टींवर जास्तीत जास्त प्रमाणे तंत्र जादू केली जाते बाहेर नेऊन आणि मग आपल्याला या गोष्टी निस्तराव्या लागतात. तर या गोष्टी कधीही, या सांगितलेल्या वस्तू कधीही कोणाला बाहेर वापरायला देऊ नयेत. उसण्या देऊ नयेत, आपल्याकडच्या त्यांच्या घरात जाऊ देऊ नयेत आणि लोकांकडच्या आपल्या घरामध्ये आणू नयेत. एवढं जरी गणित तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा जे तुमचं आत्ता चालू आहे त्याच्यातले 50% दिवस हे तुमचे नक्कीच पालटतील. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा.